काही वस्तू म्हणजे जास्त नाही, एकच वस्तू मागवली आणि काम केलं. छान आहे बॉल, तुम्ही पण घ्या असे आणि वॉशिंग मशीन मध्ये टाका. ये दो दीदी, क्या दूं? ये खराब नहीं होगा ये? कूदने के लिए कुछ दो. वैसा बोल. म्हणजे हे बघा, टी, शुगर आणि कॉफीचे मग बोलवले. हा आहे कॉफीचा, हा आहे शुगर, आणि हे आहे टी. तर असा टी, शुगर आणि कॉफीचे कंटेनर मागवलेले आहे मी. आणि हे आहे असे एअर टाईट आहे. हे बघा, रबर लावलेलं आहे, हे एअर टाईट आहे आणि वूडचं झाकण आहे, याला खूप छान दिसते. आणि असे व्हाईट कलरचे मेटलचे आहे. तर हे मी मागवले. आता माझ्या इथे बसते की नाही ते पाहते मी. हा बा, 1 मिनिट आणि घेशी ना. आणि हे आहे माझ्या काचेच्या बरण्या, खूप आरामानं काढावं लागते. हे बघा, असं ठेवलं तर छान दिसते. आता मी आधी धुवून टाकली याला. बसले, मला वाटलं बसणार नाही. हे बघा, टी, शुगर, कॉफी छान दिसते आणि छान बसले पण बरोबर असे, म्हणजे काही कमी जास्त नाही झाले, छान दिसते. वॉशिंग मशीन मध्ये टाकायसाठी ना हे बॉल बोलवलेले आहे. आता हे बॉल कशासाठी बोलवले मी, कारण आपण जेव्हा कपडे टाकतो ना तर ते खूप लांब वगैरे कपडे असते तर पहा असे एकात एक गुंतून जाते, मग काढायला खूप त्रास होतो. तर हे जर बॉल कपडे धुताना टाकले तर कपडे असे एकमेकात लटकत नाही. आता पाहू, मी प्रयोग करून पाहिल. तर हे असे छोटे छोटे बॉल आहे आणि एक बोलवलेले आहे मी वॉशिंग मशीन धुण्याचा पावडर. आणि आता माझ्या मशीनला जवळपास 5 ते 6 वर्ष झाले. आता तिनं खूप वेळ घेते कपडे धुण्यासाठी, म्हणजे भरपूर वेळ लावते. तर ती मशीन साफ करून पाहिल मी. तर तो मशीन साफ करण्यासाठी हा पावडर बोलवला. आणि माझी मशीन पण व्हर्लपूलचीच आहे, तर मी व्हर्लपूलचाच पावडर बोलवलेला आहे. पाहू आता, अजूनपर्यंत तर मी काही अजून मशीन साफ केली नाही, पण आता प्रयोग करून पाहिल. आणि मी मशीन साफ करेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी अशा ह्या 3 वस्तू आणलेल्या आहे. तर हे बघा, हे बॉल आणले होते ना मी ऑनलाईन. आता मी हे मशीनमध्ये टाकते कपडे धुवायच्या वेळेस. हे बघा, असे बॉल टाकले. पाहू आता कितपत कपडे गुंतत नाही म्हणून. तर चला आपण पाहू आता. मशीनमध्ये मी मगाशी कपडे टाकले आणि त्याच्यासोबत बॉल पण टाकले. तर आता कपडे अलग अलग आहे की एकत्रच आहे वटकून, तर पाहू आपण. तर चला या. नाही नाही, बघा अलग अलग झाले कपडे. पहा पहा, कपडे कसे अलग अलग झाले. नाही तर हे आहे ना, इतके असे फसून राहायचे एकत्र असे, म्हणजे बिलकुल न काढता नव्हते येत. आता बघा असे अलगद येते. बघा, गाऊन आला, हे बघा टावेल आला. नाही तर इतके कपडे फसून राहायचे ना की काढता काढता इतकं नाकी नऊ यायचं की खूपच. म्हणजे बॉलनी काम केलं. छान आहे बॉल, तुम्ही पण घ्या असे आणि वॉशिंग मशीन मध्ये टाका. पाहू याच्यात बसते का तर. जवळून घे, दिसतो मस्त चांगला. किती बसते ते पाहू. बसते 1 किलो. पण ते झाकण नाही लागणार, मग झाकण नाही लागणार. झाकण लावून पाहत लागते. पण 1 किलोची थोडीशी, म्हणजे अर्धा पाऊर द्यायचं. छान घासून घेतले. वास येते पण मेटलचा याचा. अरे या पूर्ण पुडा होता का? हो, मला वाटलं अर्धाच आहे. खरं हा पाऊडर किती बसते? हा 1 पावाचा आहे ना? हो. हा 1 पावाचा आहे बहुतेक.
निघून का लवकर. जास्त काढावं लागतं. म्हणजे अर्धा किलो जास्त बसते. हा एक पावाचा आहे, अर्धा किलो जास्त बसते. आणि याच्यात कॉफीच्या याच्यात ते कॉफीची पुडी आहे ते आणलं. कॉफीची नाही संपली. म्हणजे कॉफीच्या किती आहे, 1 2 3 5 पॉकेट आहे. हे आता आम्ही त्या डब्यात टाकतो. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आहे ना ह्या पामच्या झाडाची रिपोर्टिंग करायची. बघा झाडानं किती मुळ्यावरती आल्या. आता हे एवढं मोठं पामचं झाड आहे, तर मला काही याची रिपोर्टिंग करता आली नसती, म्हणून हा नर्सरीवाला मुलगा आहे माझ्याकडे नेहमी झाडं घेऊन येतो. हा बंडीसोबत घेऊन आला हा झाडांची. त्याला वाटलं काकू घेईल, पण यावेळेस मी काही झाडं घेतली नाही, कारण भरपूर झाडं आहे माझ्याकडे. तर याच्या हातानेच मी आहे ना ह्या झाडाची रिपोर्टिंग करून घेत आहे. तर बघा हा आता कशा पद्धतीने करतो ते तुम्ही बघा. पिछली बार मेरे को मालूम है तुम्हारे घर में कुछ ना कुछ होगा. पावड़ा है ना? हाँ, मर नहीं जाएगा झाड़ नहीं ना, पावड़े से. कुछ नहीं होगा. तुम्हारे मोबाइल में आएगा ना मराठी हिंदी. कुछ नहीं होता, मराठी हिंदी दोनों भी चलते हैं. क्या रे, चलते हैं ना? नहीं चलता, सभी चलता. मराठी हिंदी सभी चलता. वो देख बराबर कर, मरना नहीं चाहिए झाड़. चालल्या का पहा. एक औजार रखना दीदी काटने के लिए. ऐसे करके औजार रखना काटने के क्या लिए. एक औजार रखना. औजार, औजार काय को चाहिए हमको, कुछ काम ही नहीं आता. करने के लिए एक छोटा सा औजार रखने के लिए. अरे था मेरे पास, पता नहीं किधर गई तो वो सलाख थी, सलाख पता नहीं. अरे पावड़ा नहीं होता था तो काम नहीं होता था. बंद कर दो. देख रहे बाबा, मरना नहीं चाहिए झाड़. जी नहीं है, तो मेरे को मालूम है ना. देखे मिट्टी चाहिए क्या? नहीं, मिट्टी नहीं चाहिए. मिट्टी का गिली जगह इतनी है नहीं. दिखाया? वो ऊपर आ गई ने सब मूली, मूली सब ऊपर आ गई. कौन सा? जरबेरा. ते सीजनेबल झाड आहे ते. जरबेरा सीजनेबल है. सीजनेबल नहीं है जरबेरा, हमारे यहाँ तो आते ही नहीं. जलबीरा आता नहीं है. बुके में फूल मिलता है. हे जलबिरा कुठे वेगळी हे असंच आहे. काय गोबीच्या घेतलं होतं मी मागं गोबीच्या पानाचं, गोबीच्या वाळून जाते, नाही हे लवकरच मरते. ते सिजनेबल आहे सगळे, आपल्याला नाही चालत. हे नवीन झाड आणलं म्हणते या ना, हे समोर ठेवून आहे. हे तर टेबल कामिनी तर माझ्याच घरी आहे. हे याच्यात जवळच असेल बहुतेक. आणि हे 2 नवीन आणले त्याने, 120 का 130 म्हणते याचे. काही सांगते आहे की नाही, 30 रुपयात भेटते. मूली मूली डाल दी क्या अंदर? ठीक है. हाँ, वो मिट्टी डाल दी ना थोड़ी सी ऊपर से. ये मिट्टी डालूं? नहीं, वो अच्छी वाली नहीं है क्या? मिट्टी वाली खत्म है। हो गई क्या मेरे घर की? नहीं नहीं, अच्छी है मिट्टी. डाल दे. कौन सा दीदी? 220 रुपये. चांगला आहे ना ते झाड. वो दीदी कितने का ली? 20 टिकर एप्पल कितने का है? मेरे घर में है क्या? है ना, तो वो कोंटे में एक रखे ना, बड़े वाला झाड़. किधर है रे? किसी का वो लाल वाल सफेद हो ये. नहीं, मेरे घर में नहीं है. यही तो था ना. नहीं है, नहीं मेरे घर में वो नहीं. तो कौन सा? वो जो ऊपर में.
नहीं वो अलग वाला है उसी ये का वो सफेद है हाँ ये सफेद वाला है और हाँ. गुलाबी वाला भी है उसमें वो तो उधर है हा ते माझ्या घरचं ते वेगळं आहे हां. आणि त्याच्यातलाच हा आहे संध्याच्या घरी आहे असा डाल दे पुरी मिट्टी एक कलरचं चांगलं वाटतं त्याच्यापेक्षा एका झट होता ना गुलाबी भी है ना आहे ना त्याच्याजवळ आहे ना त्याच्याजवळ गुलाबी नर्सरी मध्ये का सस्ते का भेटते का तुझी हा तर नर्सरी मध्ये आमच्या आवाज किती केवढ्याच्या समोर सांगा पहिले नर्सरी मुताबरे आम्हाला सांगा चांगला ठेव बरोबर ठीक है हाँ रख दिया बराबर हो ठीक है ना हाँ ठीक है नहीं वो इधर ज़्यादा हो गया ना इधर ये वाला भाग उधर कर दे देखा हाँ कर दे उधर देख देख बाकी के झाड़ देख देख टूट जाएंगे नहीं देख ठीक है हाँ ठीक है अभी हाँ हाँ टूट जाएगा नहीं तो पूरे झाड़ ठीक है ना हाँ ठीक आहे ते इधर का कलर वाला आहे ते भैया वो तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय